नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर एका मिक्सिंग बाउलमध्ये ना आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे मैदा टाकून घ्यायचा आहे. एक छोटी वाटी बारीक रवा टाकायचा आहे त्याच्यात. अर्धा चमचा बेकिंग पावडर, थोडासा बेकिंग सोडा, 4 चमचे साखर टाकायची आहे. किंचितसं मीठ, एकदम थोडंसं बरं का. एक 6 ते 7 ड्रॉप व्हॅनिला इसेन्सचे टाकून घ्यायचे. 2 चमचे तेल टाकायचं आहे त्याच्यात. याला ना अगोदर सगळं मिक्स करून घेऊ. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं दूध टाकून त्याचा आहे ना एक छानसा बॅटर तयार करायचा आहे. दूध एकाच वेळेस खूप सारं टाकू नका, थोडं थोडं टाका. तरी बघा जवळपास 1.5 कप दूध आपल्याला लागलं याला. आणि याला तुम्ही साखरेऐवजी पिठी साखर पण वापरू शकता बरं का. आता काय करायचं आहे, याला ना आपल्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. ठीक आहे. तरी बघा 10 मिनिटं रेस्ट केल्यानंतर आपलं बॅटर बघा. आणि याची कन्सिस्टन्सी ना ही अशी पाहिजे बरं का. खूप पातळ नको, खूप घट्ट पण नको. हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची. ठीक आहे. तुम्हाला ना याच्यामध्ये जर ड्रायफ्रूट्स वगैरे काजू बदाम आणखी काही जर टाकायचं असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता बरं का. पण हे सिम्पलच इतकं छान लागतं ना, एकदम टेस्टी. तर हे बघा इथे नॉनस्टिक टीन आहे हा. तुमच्याकडे जर नॉनस्टिक नसेल तर काय करायचं, तुम्ही इथं खाली ना थोडंसं तूप किंवा बटर लावून ना याच्यावरती बटर पेपर ठेवून घ्यायचा. ठीक आहे. आणि हे बॅटर सगळं आपलं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. त्या टीनमध्ये टाकून घेतल्यानंतर त्याला आपल्याला असं 5 ते 6 वेळेस टॅप करायचं. ठीक आहे. त्याने काय होतं की ती एअर जी असते ना ती बाहेर निघून जाते. आता काय करायचं, एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये ना आपल्याला रिंग ठेवायची आणि त्याला गरम करून घ्यायचं बरं का एकदम. आणि मग हे त्याच्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि याला मीडियम टेम्परेचरवर कमीत कमी 30 ते 35 मिनिटं आपल्याला झाकून बेक करून घ्यायचं आहे. तर हे बघा बरोबर 30 मिनिटं झालेले आहेत. आणि आपला केक पण बढिया हा असा स्पंजी स्पंजी दिसला पाहिजे बरं का, ओलसर नाही पाहिजे. आणि असा चाकू क्लीन आला बाहेर म्हणजे आपला परफेक्ट झालेला आहे. आता काय करायचं आहे, भांडं जे आहे ना बाहेर काढायचं आणि याला थंड करून घ्यायचं आहे केकला पूर्ण बरं का. एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, एक जवळपास 1.5 कप. आता त्या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं विनेगर टाकून घ्यायचं आहे, 5 ते 6 थेंब फक्त. एक 4 ते 5 चमचे मध आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात त्या पॅनमध्ये, कारण आपण बनवतो आहे हनी ग्लेज. आता गॅस मोठा करायचा, त्याला अगोदर उकळी फुटू देऊ. आणि आता याला ना मोठ्या आचेवरच आटवून घ्यायचं. एकदम पाक कसा असतो साखरेचा तसा करून घ्यायचा. मोठ्या आचेवर हलवत राहायचं आहे, सारखं कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे त्याला. थोडंसं ना किंचितसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात. तर हे बघा हे जवळपास 70% आहे ना आटलेलं आहे. आणि आता किती घट्ट झालेलं आहे बघा. हे हा आपला हनी ग्लेज ना आता रेडी झालेला आहे. ठीक आहे. साखरेचा पाक जसा असतो किंवा कॅरेमल जसं असतं ना त्या कन्सिस्टन्सीचं पाहिजे. ठीक आहे. आता गॅस बंद करायचा, याला थोडंसं थंड होऊ द्यायचं, रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं. आपला केक मस्त थंड झालेला आहे. बढिया कलर बघा किती सुंदर दिसतोय त्याचा. आता काय करायचं, चाकूच्या साहाय्याने ना त्याला असं पोक करून घ्यायचं त्या केकला बरं का. संपूर्ण असे छिद्र करून घ्यायचे त्याला. आणि आता काय करायचं, हा हनी ग्लेज जो आपण तयार केला आहे ना हा आपल्याला ह्याच्यावरती असा पसरून टाकायचा आहे. हे बघा. आणि असा त्या केकवरती
पसरवून घ्यायचं आहे. आणि बघा आता ते छिद्र आपण केल्यामुळं काय झालं, की तो हनी ग्लेज जो आहे ना असा मध्ये गेलेला आहे. आणि त्याची इतकी सुंदर चव लागते ना खाताना, तुम्ही फक्त एक वेळेस आहे ना ह्या पद्धतीने करून बघा. हे बघा, ती स्पंजी सॉफ्ट आणि वरचा ग्लेज बघा त्याला. हे बघा ग्लेज दिसतोय, एक नंबर. किती स्पंजी बघा. हे बघा. आणि टेस्ट तुम्ही स्वतः ट्राय करा आणि मग मला सांगा. एक नंबर हनी ग्लेज योगर्ट केक म्हणतात याला. योगर्ट म्हणजे कर्ड आपलं इंडियामध्ये.